फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स आज आपण छान असं मस्त गरमागरम चटपटीत टेम्पटिंग आणि सर्वांच्या आवडीची पाणीपुरी करणार आहोत. आणि पाणीपुरी मी फ्रेश मटार म्हणजे फ्रेश वाटाण्याची करणार आहोत. आणि हे मटार ना मी 4 दिवसापूर्वी फ्रीजरमध्ये ठेवले होते स्टोर करायला. ते मी आता बाहेर काढलेले आहेत आणि आपण आता हे फ्रेश मटारचा वापर करणार आहोत. बिना तेलाचा आपला रगडा करणार आहोत, कारण आपल्या पाणीपुऱ्या तेलकट आहेत, तळलेल्या आहेत. म्हणून मी हा रगडा आहे जो तो बिना तेलाचा करते आहे. पण जर तुम्हाला तेलाचा करायचा असेल तर काय करा, कुकरमध्ये ते 1 चमचा तेल घ्या, 1 ते 2 चमचे तेल घ्या. त्याच्यामध्ये 1 चमचे जिरं ॲड करा. जिरं तडतडलं की मग त्याच्यामध्ये 2 चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट ॲड करा आणि छान असे सॉटे करा. त्याच्यानंतर मग हे मटार आणि बटाटे टाकून तुम्ही पाणी ॲड करून 3 शिट्ट्या करू शकता. पण मी तो 1 चमचा पण तेल नाही वापरत आहे रगड्याला, तरी पण हा रगडा खायला खूपच टेस्टी, टेम्पटिंग आणि चटपटीत लागतो. तर मी काय केलं आहे, मोठा बॉल म्हणजे हा 1 किलो जरी वाटाणे असतील आणि हे फ्रेश मटारची पाणीपुरी ना खायला खूपच छान लागते. नक्की ट्राय करा. म्हणजे मटारचा सीझन जाण्याआधी तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये आपण बटाटे ॲड करायचे आहेत. आणि जे मी एवढे सगळे बटाटे ॲड करते ना, ते हे एवढे बटाटे आपल्याला मटारच्या रगड्यामध्ये घ्यायचे नाही आहेत. मटारच्या रगड्यामध्ये फक्त 2 बटाटे इनफ आहे. बाकीचे बटाट्यांना मी वेगळं दुसरं बटाट्याचं स्टफिंग करणार आहे. मुलांसाठी बटाट्याचं वेगळं स्टफिंग मी करणार आहे. आता आपण काय करायचं आहे, आता ना ह्याच्यामध्ये मी हे कोथिंबीर, आलं लसूण, हिरवी मिरची आणि जी ओली हळद असते ना, ती मी ओली हळदचं वाटण करून ठेवलेलं आहे. 1 चमचा, मोठा चमचा तो मी घेते आहे. मी जर ओली हळद नाही वापरली तरी पण चालेल, पण याचा टेस्ट छान लागतो ना, म्हणून मी ॲड करते आहे. आपण काय करायचं आहे, मटार आणि बटाट्याच्या लेवलपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. हे बघा, मी हे 2 ग्लास, बघा हा ग्लास आहे ना छोटासा, तो मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. थोडी आमचूर पावडर ॲड केलेली आहे. हिंग आपण ॲड करूया. मीठ आपण ॲड केलेलं आहे. धना जिरा पावडर ॲड केलेली आहे. एवढेच मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. बाकी आपल्याला लाल मिरची पावडर ॲड नाही करायची आहे. हे सगळं आपण आता मिक्स केलं, शिटी लावली आणि 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. फक्त 3 शिट्ट्या पुऱ्या आहेत, जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आहे. तर आता आपण 3 शिट्ट्यानंतर कुकर आपण उघडून बघूया. तर आता जोपर्यंत कुकर थंड होत आहे ना, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. तर आता आपण तिखट पाणी करायचं आहे. तर तिखट पाण्यासाठी ना मी हे पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. जेवढा पुदिना आहे ना त्याच्यापेक्षा डबल मी कोथिंबीर घेतलेली आहे. आता पुदिना आपण मिक्सीमध्ये ॲड करूया. ही कोथिंबीर घेऊया. पुदिन्यापेक्षा जास्त मी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हे मी 4 मोठ्या ज्या मिरच्या असतात ना पोपटी कलरच्या, कमी तिखटाच्या, त्या मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट हव्या असतील तर तुम्ही ज्या डार्क कलरच्या मिरच्या असतात ना त्या तुम्ही घेऊ शकता. हे 5 मी मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर लसूण नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, पण लसणीचा टेस्ट खूप छान लागतो म्हणून मी लसूण घेतलेली आहे. मोठी लसूण आहे म्हणून मी 5 घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर छोटी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता. आणि हे 3 ते 4 इंच मस्तपैकी आलं घेतलेलं आहे. ह्या आल्याची टेस्ट पण खूपच छान लागते. पाणीपुरीमध्ये ना आलं आणि लसूण थोडं जास्त असेल ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते. मीठ ॲड करूया. चाट मसाला मी ॲड करते आहे. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर ॲड करू शकता किंवा लिंबाचा रस पण ॲड करू शकता. जर आमचूर पावडर नसेल ना आणि लिंबाचा रस ॲड करणार असाल तर 1 अख्खा मोठा लिंबाचा रस तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा. म्हणजे काय चटणीचा कलर आहे ना छान असा हिरवा राहतो. बर्फाचे मी तुकडे ॲड करते आहे आणि थोडं पाणी आपण ॲड करून एकदम फाईन पेस्ट आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे. तर मी आता ही चटणी वाटून घेते आहे. हे बघा छान असं मी वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर नसेल गाळायचं असेल ना तर नाही गाळलं तरी पण चालेल. तुम्ही हे असं डायरेक्ट पण वापरू शकता. हे बघा सगळं मी गाळून घेतलेलं आहे. आता मी साईडला ठेवते आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण ना थोडासा पाणीपुरी मसाला पण ॲड करूया आणि थोडंसं हे चिंच आणि गुळाचं पाणी आपण ॲड करूया.
थोडंसं मी पाणी आणखी वाढवलं आहे, कारण पाणीपुरीमध्ये तिखट जे पाणी असतं ना त्याची टेस्ट खूपच छान लागते, ते जास्त पाहिजे म्हणून मी थोडं जास्त पाणी ॲड केलेलं आहे. आणि आपण आधी टेस्ट करून बघायचं, जर काही तुम्हाला कमी जास्त वाटत असेल ते ॲड करायचं. खूपच सुंदर टेस्टी आणि मस्त पाणी झालेलं आहे. हे बघा, मटार आणि हे बटाटे छान असे मस्त शिजले आहेत. तर आता आपण काय करायचे, जे जास्तीचे बटाटे आहेत ना ते मी ह्याच्यामध्ये काढून घेते आहे. हे बघा, हे सर्व बटाटे मी काढून घेतलेले आहेत. फक्त हे मी 3 ते 4 बटाटे मी ठेवलेले आहेत. आता छान असं मस्त मॅश करून घ्यायचं आहे. आपला हा मस्त रगडा तयार झालेला मटारचा. आता काय करायचं, आपण जे बटाटे आहेत ना त्याला पण मॅश करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण जो हा चौथा उरला आहे ना तो ॲड करायचा, त्याच्याने टेस्ट खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता. मी थोडंसंच ॲड करते आहे. आणि थोडासा कांदा आपण ॲड करूया. तर आपलं हे दोन्ही स्टफिंग तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल ना तर थोडासा हे चाट मसाला आणि थोडंसंच मीठ, मी एकच चिमूट मीठ ॲड केलेलं आहे, कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ आहे आणि आपण जे हे ॲड केलं होतं ना ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण मीठ आहे, म्हणून मी जास्त मीठ नाही ॲड करत. तुम्हाला आणखी कांदा हवा असेल तर आणखी कांदा ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये आणखी कोथिंबीर पण ॲड करू शकता. तर आता आपण पाणीपुरी करायला सुरुवात करूया. आता तुम्हाला जे स्टफिंग पाहिजे ना ते स्टफिंग तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. हे बटाट्याचं मी घेते आहे 3 ह्याच्यामध्ये बटाट्याचा स्टफिंग घेतलेला आहे. बाकीच्या 3 ह्याच्यामध्ये आपण वाटाण्याचं स्टफिंग घेऊया. त्याच्यानंतर आपण हे बुंदी ॲड करूया. थोडा आपण कांदा ॲड करूया. शेव आपण ॲड करायची आहे. आणि हे ना चिंचगुळाचं पाणी आहे. हे मी ऑलरेडी बनवून ठेवलं होतं, पण जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देऊन ठेवेल, तुम्ही नक्की तिथे चेक करा. आणि आता हे आपण जे तिखट पाणी केलं होतं ते घेऊया. तुम्हाला जास्त कमी जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. परत थोडीशी आपण शेव ॲड करूया. थोडी बुंदी आपण ॲड करूया. कांदा आपण ॲड करूया. आता ही तयार झाली आपली मस्त गरमागरम टेम्पटिंग अशी हिरव्या फ्रेश मटारची पाणीपुरी. तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच छान लागते रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच छान लागते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करू शकता, रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.